आता निवडून घेतली तूर, आता ही भिजत घालते. गरम पाणी घेतलंय, टाकू का? आता पोकळ काढीते, तुरी ते लई भिजेल. आता मिरी पहिले पोत्यात ठेवायची. आता हे आजीने कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आणि आजी म्हणते म्हणजे असं काय पडलं का आजी हा ठेवायच्या. मिरी पडली का मग पोत्यात ठेवायचे, दर तेल पाणी लावून. आता याला थोड्याशा अशा म्हणजे सुडकू असे हे जे साल आहे त्याला असं गोळा झाले का मग आजी हे पोतं घेतलेलं आहे स्वच्छ असं त्या पोत्यामध्ये आजी दडपून ठेवायची आजी या. मग या उंदे सकाळचं का काढायच्या आणि वाळत घालायच्या. म्हणजे जवळजवळ 9 ते 10 तास या पोत्यामध्ये दडपून ठेवायच्या आहे. हा ना तास राहून देवत. चांगली मिरी पडली का मग उपसायची. म्हणजे जवळजवळ आता 30 मिनिटं आजीने ह्या तुरी उपसू का आता त्या दडपून ठेवायच्या. मोठं पोता हे बाय आता तुरी उपसी ते दडपून ठेवते. अशा वाळत घालू. अशा झालेल्या आहे, भिजवलेल्या आहे अशी इतक्या उस्त. हा वाळत घालू का आता दडपून ठेवते. आता या आजी सगळ्या पाण्यातून उपसून घेते. हे बघा अशा पद्धतीने झालेल्या आहे त्या. दडपून ठेवते. आता काय आता तेल पाणी नाही लावायचं हातात. कधी लावायचं मग सकाळच्या बारी आणि लावायचं का नाही तर आता लावायची. आता लावलं तर चालत. तेल टाकायचे आता. राहून दे वरलं तो. सुवासीचे आता तेल चोळीस दे ना भरू का. हा चांगलं भिजले ना. मस्त बुजले. आता ते चोळ आता वाळत घालू. कडक वाळल्यात आता. आता भरून घेतो. आता कडक वाळली आहे ती. तुमच्याकडे यायला थोडं. आता हे कडक वाळलेलं आहे चांगल्या. आता आजी थोडा थोडा घास, जास्त घास झाला का हे सगळ्या येत्या का मग आजी. हा म्हणून असं थोडा थोडा घास घेऊन मस्त पिवळी हाडू अशी डाळ होतीये. तुम्ही टाका मी ते आता मस्त. आणि थोडंसं असं जातं आजीनी दामाने घ्यायला लावलेलं आहे. मग सगळं येत नाही. गोऱ्याची चावडी गायाचा चावडी गायाचा तिचा चावडी गायाचा ग बगीचा रंग लाला नावावरती वयाचा
जिजबायाचा नावावजी जिजबायाचा ग कदळ बऱ्याची राजाच माघारी मुकम गेला पुरी बाई आता याच पद्धतीने अशी हळूहळू आपण ही डाळ बनवून घेऊ. भाऊने माझ्या नाही घेत की दरीना घेतले की दरी नाही घेतले की दरी आता ही सगळी डाळ काढून झालेली आहे. आता आजीनी चाळणीमध्ये टाकली. चाळणीने आता चाळून घ्यायची. चाळून का मग घ्यायची आजी? म्हणजे भुगा झालेला असतो त्या डाळीचा तर खाली असा गळतो म्हणून मग आजीने ती चाळून घेतलेली आहे. असा भुगा जो असतो तो निघून जातो. आणि आता हे आजी पाकडून घेतली डाळ. म्हणजे भुस्सा हा भुस्सा असा निघतो. म्हणजे गणगाडे आजी ते आडसून काढायचे ना. आता आजी गणगाडे जे आहे ते आडसून काढते. आता चाळून आणि आजीने पाकडून घेतलेली डाळ त्याचे तेवढा असा भुस्सा निघालेला आहे. बघा न भिजवता अशी मस्त अशी ही डाळ झालेली आहे. एकदम पिवळी धम्मक अशी डाळ. एकही गणगाडे किंवा अख्खा नाही आहे. सगळ्याची डाळ मस्त अशी केलेली आहे. काय दाजी हा पिवळी धमूक हा कशी काय आहे हे करायची बरी आहे का बरी आहे